प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहे देवाचं वचन ऐकायला? यावेळेस पटकन आपले बायबल आपण काढूया आणि स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय आणि 19वे वचन आपण वाचणार आहोत. प्लीज सगळे आपल्या बायबल मध्ये बघा, लक्ष द्या. स्तोत्र संहिता याचा 78वा अध्याय आणि 19वे वचन. थँक्यू जीसस. होय, ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात भोजन तयार करायला देव समर्थ आहे काय? जोरात बोला आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये देवाचं वचन सांगतो, होय ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात भोजन तयार करायला देव समर्थ आहे काय? हालेलुया. हालेलुया. देव समर्थ आहे काय? आणि त्याच्या समोर पुढेच लिहिलंय, त्याच्या पुढे प्रश्नार्थी चिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे. आज मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही लोक देखील या जागेमध्ये आलेला आहात. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक जण तोच एक प्रश्न विचारतोय. प्रत्येकाला तो एकच प्रश्न पडलेला आहे की आज माझी परिस्थिती बदलेल काय? प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही एका प्रश्नाने येता आलेला आहात. जो मला ऐकतोय किंवा जे लोक या प्राप्ती सभेमध्ये आज आहेत, प्रत्येकाच्या हृदयात एक प्रश्न आहे. आज या वचनामध्ये तिथं लिहिलंय की देव समर्थ आहे काय? प्रेज द लॉर्ड. आणि आज मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही ज्या ठिकाणात येऊन आलायत, ज्या परिस्थितीमध्ये आलायत, तुमच्या मनामध्ये देखील एक क्यू आहे, एक क्वेश्चन आहे, एक प्रश्न आहे का आज देव माझी परिस्थिती बदलेल काय? जोरात बोला आमेन. आज प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला आहे, काय देव माझ्या घराची परिस्थिती बदलेल का? आज देव, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, माझ्या पतीची दारू आज सुटली जाईल का? प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक पतीची इच्छा आहे, जे त्याचं काम गेलेलं आहे, आज त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे, आज ते काम मला मिळेल काय? आज तुम्ही मोठ्या आशेने आणि मोठ्या इच्छेने आणि मोठ्या उत्साहाने एक व्यवसाय सुरू केला होता, पण काही कारणास्तव तुमचा तो व्यवसाय चालू नाहीये, तो बंद पडलेला आहे. आणि आज तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न येतोय, का तो माझा व्यवसाय परत एकदा चालू होईल का? प्रेज द लॉर्ड. प्रत्येक स्त्रीच्या आणि प्रत्येक पुरुषाच्या अंतःकरणात तो प्रश्न आहे आणि तोच प्रश्न घेऊन आज तुम्ही या जागेमध्ये आलेला आहात. आज मी तुम्हाला विचारतो, काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल? यस. आज मला तुम्हाला विचारायचे, काय तुमच्या प्रश्नाचं आज उत्तर तुम्हाला मिळेल का? प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल का? जर तुमचं उत्तर होय असेल तर जोरात हो म्हणा. जर तुमचं उत्तर नाही असेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. प्रेज द लॉर्ड. आज मी या जागेमध्ये आणि या पुलपीटवरून तेच तुम्हाला सांगायला आलोय. आणि आपण वचन वाचलं, तिथं असं लिहिलंय, होय ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात भोजन तयार करायला देव समर्थ आहे काय? हालेलुया. प्रत्येक माणसाला प्रश्न पडलेला आहे, देव माझी परिस्थिती बदलायला समर्थ आहे का? जे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवलेत, ज्या असंख्य गोष्टीचे उत्तर तुम्हाला हवेत, आज तो प्रश्न घेऊन तुम्ही आलेला आहात. आज प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, कुठंतरी कोणाच्या पोटात छातीमध्ये गाठ आहे आणि आज तो एकच प्रश्न घेऊन आलेला आहे, काय आज ती माझी गाठ वितळेल का? आज कोणाला तरी बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे आणि आजही तो एकच प्रश्न घेऊन या जागेमध्ये आलेला आहे, काय आज माझा बीपीचा त्रास निघून जाईल का? प्रत्येकाकडे असंख्य प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आहेत. आज त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देणार आहे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या प्रश्न घेऊनच इथं आलेला आहात, म्हणून तर तुम्ही चर्च मध्ये आलायत की आज तो प्रश्न माझा सुटला जाईल, आज तो प्रश्न माझा सुटला जाईल, आज तो माझा प्रश्न ऐकला जाईल. असंख्य क्यू म्हणजे इंग्लिश मध्ये क्वेश्चनचा सुरुवातीचा क्यू, असं कितीतरी क्यू आपल्या हृदयामध्ये आहेत. आज देवाची इच्छा आहे ते सगळे क्यू निघून जावेत. आज देवाची इच्छा आहे त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळावं. असाच एक राजा होता आणि त्या राजाला असंच त्याच्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण झाला का देव माझी परिस्थिती बदलू शकतो का? प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण एक वचन वाचूया, एक वचन वाचूया, 2 राजे याचा 7वा अध्याय. प्लीज आपण आपल्या वचनाकडे येऊया. 2 राजे याचा 7वा अध्याय. थँक्यू जीसस. आपल्या बायबल मध्ये बघा, 2 राजे याचा 7वा अध्याय. थँक्यू जीसस. प्रत्येकाने आपल्या बायबल मध्ये बघा, 2 राजे याचा 7वा अध्याय. दोन राजे याचा 7वा अध्याय आणि 24वे वचन वाचूया. प्लीज आपल्या बायबल मध्ये लक्ष द्या. थँक्यू जीसस. 2 राजे याचा 6वा अध्याय आणि 24वे वचन वाचूया प्लीज. यानंतर असे झाले की आरामाचा राजा बेन हदाद याने आपले सर्व सैन्य मिळवले आणि वर जाऊन शमरोनाला वेढा घातला. तेव्हा शमरोनात मोठा दुष्काळ झाला आणि पहा, गाढवाचे मुंडके 80 शेकेलावर व 1 पाव कापभर
कबुतराची विष्ठा 5 शेकेलावर जाईपर्यंत ते त्याला वेढा घालून राहिले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये देवाचं वचन सांगते की आरामाचा राजा बेन हदाद याने शमरोनावरती जे इस्रायलाचं शहर त्या शमरोनाला वेढा घातला. प्रेज द लॉर्ड. आणि तिथं असं लिहिलंय की त्यांनी सर्व सैन्य मिळवले, सर्व सैन्यांना एकत्र केलं आणि शमरोन जे राष्ट्र होतं, जो देश होता, त्या शमरोनाला वेढा घातला. आणि ज्यावेळेस या राजाने त्या शमरोनाला वेढा घातला तर शमरोनाची परिस्थिती एवढी बिकट होती. तर तुम्ही वाचलं तिथं असं लिहिलंय की 25व्या वचनात, तेव्हा शमरोनामध्ये मोठा दुष्काळ झाला. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी फार स्वस्त होत्या त्या गोष्टी फारच महाग झाल्या, भेटत सुद्धा त्या गोष्टी नव्हत्या. एवढा प्रचंड दुष्काळ त्या शमरोनामध्ये झाला. का? एका राजाने शमरोनाला वेढा घातलेला होता. आज आपल्या विकी परिस्थितीला वेगवेगळ्या गोष्टीने तुम्हाला आणि मला वेढा घातलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देखील एका वेड्याने जखडलेले आहोत. कधी कोरोनाचा वेढा असेल, कधी मंदीचा वेढा असेल, कधी दुःखाचा त्रासाचा वेढा असेल. प्रत्येक वेड्याने आज तुम्ही वेढलेला आहात. प्रेज द लॉर्ड. आणि तो वेडा इतका त्रास देतोय, पण आज त्या परमेश्वराने, जो देव परमेश्वर शमरोनाचा परमेश्वर आहे, आज तो देव तुमचा परमेश्वर आहे. Yes. आज एकही माणूस असा नाहीये की त्याच्यावरती तो वेडा नाहीये. आज शमरोनावरती ज्यावेळेस त्या आरामी सैन्याने वेडा घातला, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. का? कारण शमरोनातला कोणी माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता आणि कोणी माणूस आतमध्ये येऊ शकत नव्हता. जेवढं अन्न त्यांच्याकडे होतं तेवढं अन्न त्यांनी खाल्लं, जेवढी भूक त्यांच्याकडे, जेवढं सामान त्यांच्याकडे त्यांनी वापरलं. पण नंतर अशी परिस्थिती आली, जर तुम्ही पुढे वाचलं, एवढी भयानक परिस्थिती शमरोनामध्ये आली एका राजाच्या वेड्याने. आज मला माहितीये काही घरांना अशा काही वेड्याने, अशा काही बंधनाने, अशा काही सैतानाच्या बंधनाने जखडले की आज त्यांची परिस्थिती एक काळ टॉपला होती, पण आज त्यांची परिस्थिती पूर्ण खाली गेलेली आहे. आज जे लोक एका चांगल्या स्टेटस मध्ये जगत होते, आज ते लोकांचं स्टेटस कुठेच नाहीये. आज ते एका चांगल्या हुद्द्यावरती नोकरी करत होते, आज ती नोकरी त्यांच्याकडे नाहीये. आज चांगला व्यवसाय त्यांच्याकडे होता, पण एक शैतानाचा वेडा, आज तो चांगला व्यवसाय त्यांच्याकडे नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पुढचं वचन वाचलं, 26वं वचन वाचूया सिस्टर. आणि असे झाले की इस्रायलाचा राजा कोटावरून जात होता, तेव्हा एका बाईने त्याला आरोळी करून म्हटले, माझ्या प्रभू राजा तारण कर. आणि तो म्हणाला, परमेश्वर जर तुझे तारण करीत नाही तर मी तुझे तारण कोठून करू? खळ्यातून किंवा द्राक्षत कुंडातून काय? आमेन. तो राजा, शमरोनाचा राजा, त्या राजाच्या कोटावरून चाललेला असताना ती एका बाईने, जी बाई त्या गावात राहत होती, त्या बाईने त्या राजाकडे पाहिलं आणि राजाला म्हटली, हे राजा तारण कर. पण तिला काय माहिती, राजा केवळ माणूस आहे. हालेलुया. राजा केवळ माणूस आहे. राजा पाऊस पाडू शकत नाही. राजामध्ये तेवढं सामर्थ्य नाहीये की त्यांनी त्या आरामी सैन्याचा वेढा काढून टाकावा आणि आपल्या राष्ट्राला त्या संकटातून मुक्त करावं. आणि राजा म्हणतो, जर परमेश्वर तारण करत नाही तर मी कुठून तुझं तारण करू? प्रेज द लॉर्ड. एवढी भयानक परिस्थिती शमरोनामध्ये झाली एका आरामी सैन्याच्या वेड्यामुळे. पुढचं वचन वाचूया सिस्टर. आणि राजाने तिला म्हटले, तुला काय झाले? तिने म्हटले, ती बाई मला म्हणाली, तू आपला मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ व उद्या माझा मुलगा खाऊ. हालेलुया. तुम्ही बघू शकता किती भयानक परिस्थिती शमरोनामध्ये होती. म्हणजे या दोन बायकांनी ठरवलं, दोन्ही बायकाला 2 लेकरं होते आणि या 2 बायकांनी ठरवलं की एक बाई तिला बोलतीये, आज माझं लेकरू कापून खाऊ आणि उद्या तुझं लेकरू कापून आपण खाऊ. एवढी वाईट परिस्थिती एका वेड्याने शमरोनावरती आलेली होती. आज अशी काही किती घरं असे आहेत की एक शैतानाचा वेडा आणि त्याचं आज ते घर नेस्तनाबूत झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज त्यांची परिस्थिती खूप चांगली होती, पण आज त्यांची परिस्थिती चांगलीच नाहीये. बघा ती बाई काय म्हणते राजाला, आम्ही दोघीने असं ठरवलं की आज मी माझं बाळ खाईल, उद्या आपण तुझं लेकरू खाऊ. पण ती म्हणते, माझं बाळ तर त्या बाईने कापून खाल्लं, पण आता तिचं लेकरू कापायची वेळ आल्याच्या नंतर तिने तिचा मुलगा लपवलाय. आणि ती बाई म्हणते, आता माझा न्याय कर, माझा मुलगा तर गेलाय आणि ती तिचा मुलगा मला देत नाहीये. हालेलुया. एवढी वाईट परिस्थिती या शमरोनावरती एका आरामी सैन्याच्या वेड्यामुळे तयार झाली. किती लोकांना वचन कळतंय, एका आरामी सैन्याच्या वेड्यामुळे तयार झाली. पण प्रेज गॉड, या शमरोनाचा देव जिवंत परमेश्वर होता. एक जोरदार टाळी त्या परमेश्वरासाठी वाजूया. आणि जर तुम्ही 7व्या अध्यायामध्ये आला, मला हे वाचायचं काय होतं की किती गंभीर परिस्थिती असते ज्यावेळेस एखाद्या माणसाला कुठल्या गोष्टीचा वेडा असतो. आणि हा वेडा तोडण्याची ताकद जगाच्या पाठीवरती कोणाकडे नाहीये. कुठलाच माणूस हा तुमचा वेडा दूर करू शकणार नाही. कुठलाच माणूस या चक्रातून तुम्हाला बाहेर काढू शकणार नाही. ते सामर्थ्य केवळ परमेश्वरामध्ये आहे.
ते सामर्थ्य केवळ परमेश्वरामध्ये. Yes. आपलं ज्ञान तो वेडा पाडू शकत नाही, आपली बुद्धी, आपलं शिक्षण तो वेडा पाडू शकत नाही. केवळ देवाचं रक्त आणि सामर्थ्य तो वेड्यातून तुम्हाला बाहेर काढू Yes, शकतो. amen. जर तुम्ही 7व्या वचनामध्ये आला, सिस्टर 7वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया प्लीज आपल्या बायबलमध्ये बघा. थँक्यू जीसस. मग अलिशा म्हणाला, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर असे म्हणतो, उद्या सुमारे याच वेळेस शमरोनाच्या वेशीत एका शेकेल्याला मनभर सपीठ, एका शेकेल्याला 2 मन सातू मिळतील. हालेलुया. हालेलुया. बायबल असं सांगतं, मग अलिशा म्हणाला. अलिशा म्हणजे कोण? तो देवाचा सेवक होता. प्रेज Yes. लॉर्ड. आणि Hallelujah. अलिशा त्या राजाकडे आला आणि अलिशा बोलत होता. अलिशा बोलत होता म्हणजे देव अलिशाद्वारे बोलत होता. प्रेज लॉर्ड. Hallelujah. आणि अलिशा बोलतोय. अलिशा म्हणाला, परमेश्वराचं वचन ऐका. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगतो, आज परमेश्वराचं वचन ऐका, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. तुम्ही ऑनलाईन आहात, तुम्ही ऑफलाईन आहात, आज परमेश्वराचं वचन ऐका, देव तुमचं जीवन बदलून टाकेल. Yes. देव तुमचा वेडा दूर करेल. हालेलुया. Hallelujah. आणि अलिशा म्हटलं, मी परमेश्वर असे म्हणतो. तो म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, उद्या सुमारे या वेळेस शमरोनाच्या वेशीत एका शेकेल्याला मनभर सपीठ व एका शेकेल्याला मनभर सातू मिळतील. तुमच्या आणि माझ्या भाषेत सांगतो. तो म्हणाला, उद्या सकाळी याच वेळेमध्ये शमरोनामध्ये ₹1 किलो साखर मिळेल आणि ₹1 किलो ज्वारी मिळेल. मी आपल्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला कळावं म्हणून. एवढी स्वस्ताई उद्या या शहरामध्ये येणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण पुढे काय झालं? पुढचं वचन वाचूया. दुसरं वचन आपल्या बायबलमध्ये बघा. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता, त्याने देवाच्या माणसाला उत्तर देऊन म्हटले, पहा, परमेश्वराने आकाशाला खिडक्या केल्या, तरी अशी गोष्ट घडेल काय? अशी गोष्ट घडेल काय? परत क्वेश्चन मार्क आहे, परत प्रश्न आहे, परत प्रश्न चिन्ह आहे. आणि तो राजाचा सरदार ज्याचा विश्वास परमेश्वरावरती नाहीये, आणि तो अलिशाला प्रश्न करतो, आकाशाने काय लिहिलं? देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने आकाशाला खिडक्या केल्या, तरी ही गोष्ट घडेल काय? आज मी तुम्हाला विचारतो, परमेश्वर ही गोष्ट करू शकतो की नाही करू शकत? करू शकतो. परत एक प्रश्न आहे, परत एक क्वेश्चन मार्क आहे, परत एक मोठा क्यू आहे. आणि तो विचारतोय, जर परमेश्वराने आकाशाच्या खिडक्या जरी केल्या, तर एवढी स्वस्ताई शमरोनामध्ये होणं अशक्य आहे. पण अलिशा त्याला म्हटलं, हे बघ, परमेश्वर बोललेला आहे आणि या गोष्टी घडणार आहेत, पण या गोष्टी बघण्यासाठी हे सरदारा तू जिवंत राहणार नाही. जोरात बोला आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि जर तुम्ही पुढे वाचत गेला तर त्या गावामध्ये 4 कोडी माणसं होते ज्यांना कुष्ठरोग झालेला होता. आणि ते म्हटले, जर उपाशी इथं मरायचंय तर का नाही आपण आरामाच्या छावणीत जाऊन मरू, इथंही मरायचंय आणि तिथंही मरायचंय. असा निर्णय करून ते 4 कुष्ठरोगी त्या आरामाच्या छावणीकडे गेले. आणि बघतो काय, त्याच रात्री जसा अलिशा बोलला, देवाने आपल्या देवदूतांना तिकडे पाठवलं आणि रथांचा, घोड्यांचा आवाज केला आणि आरामी सैन्य आपली छावणी, आपला पैसा, आपले धन दौलत सर्व काही सोडून ती शहर सोडून निघून गेलेलं होतं. हालेलुया. आणि ज्याप्रमाणे अलिशा बोलला की असं होणार, एवढ्या स्वस्त वस्तू या शमरोनामध्ये भेटतील, देवाचं वचन खरं झालं. आणि अलिशा बोलल्याप्रमाणे शमरोनाचा वेढा उठला गेला आणि शमरोनाचा दुष्काळ एका क्षणामध्ये दूर झाला. Yes. एक जोरदार टाळी वाजून प्रभू येशूला धन्यवाद. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव या वेड्यामधून आणि देव या मोठ्या क्यूचं उत्तर तुम्हाला आज देणार आहे. प्रेज लॉर्ड. जगात कोणामध्ये ताकद नाही की आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, पण आज देवाने, ज्या परमेश्वराने शमरोनाचा वेढा दूर केला, आज ज्या गावामध्ये आई आपल्या लेकराला कापून खात होती, आज अशा परिस्थितीला जर एका सेकंदात, एका क्षणात देव दूर करू शकतो, तर आज तुमचा वेढा आणि आज तुमचं बंधन आणि तुमचा प्रश्न कितीही मोठा असू द्या, आज तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम परमेश्वराचं आहे. जोरात बोला आमेन. आमेन. असाच अजून एक राजा आहे, त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. त्याचं नाव यहोशापाट राजा होतं. त्याच्याही जीवनात अशीच गोष्ट घडली. जीवनामध्ये अशीच गोष्ट घडली. वाचूया आपण ते परमेश्वराचं वचन, 2 इतिहासाचा 20वा अध्याय आणि 1, 2, 3 वचन. प्लीज वाचूया. 2 इतिहासाचा 20वा अध्याय, 1, 2 आणि 3 वचन. प्लीज आपल्या बायबलमध्ये वचन काढा. 2 इतिहास 20वा अध्याय वाचूया सिस्टर. त्यानंतर असे झाले की मोवाबाचे संतान व अमोनाचे संतान व त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक यहोशापाटावर लढाईस आले. तेव्हा कित्येकाने येऊन यहोशापाटाला सांगितले की तुझ्यावर मोठा समुदाय समुद्राच्या पलीकडून, आरामाच्या अलीकडून आला आहे. आणि पहा, ते हससोन तामार म्हणजे एन गेदी येथे आहेत
मग यहोशापाट घाबरला. हालेलुया. यहोशापाट राजा जो इस्रायलवरती राज्य करत होता, तिथं असं लिहिलंय, मोवाबाचे संतान, अमोनाचे संतान व त्याच्या बरोबर मौन्यातले कित्येक यहोशापाटावर लढाईस आले. प्रेज द लॉर्ड. एक राजा आणि एवढे सैन्य एकत्र होऊन एका राजाच्या विरोधात लढाई करण्यासाठी आले. आज तुमच्या बाबतीत अशीच गोष्ट घडत असेल, तुमच्या विरोधात असतील. प्रेज द लॉर्ड. जिथं तुम्ही काम करताय तिथं तुमच्या कामात तुम्हाला विरोध होत असेल, जिथं तुम्ही काहीतरी करायला जाताय लोक तुमच्या विरोधात असतील, पण काळजी करू नका, सगळ्या विरोधाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. Yes, amen. आणि त्या विरोधातून काढणारा देव परमेश्वर तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला वाचवणारा परमेश्वर आहे. Yes, amen. यहोशापाट राजा अस्वस्थ झाला, समजत नव्हतं, कारण एका वेळेस हे बघा, शैतानासारखा वाईट माणूस जगामध्ये कोणीच नाहीये. एक राजाने यावं, पण असे कितीतरी राजे एकत्र येऊन शैतान ज्यावेळेस माणसावरती संकट आणतो तो अकस्मात संकट आणतो. म्हणून तो बायबल असं सांगतं की शैतान येतो चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला. आज तोच शैतान या राजांच्या स्वरूपामध्ये यहोशापाटाच्या विरोधात आला, पण यहोशापाट देवाला भिवून वागणारा माणूस होता. जोरात बोला आमेन. आमेन. पुढचं वचन वाचूया, 5वं वचन वाचूया सिस्टर. आणि यहोशापाट परमेश्वराच्या घरात नव्या अंगणापुढे यहुदा व यरुशलेम यांच्या समुदायात उभा राहिला. आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमच्या पूर्वजांच्या देवा, आकाशात तूच देव नाहीस काय? आणि राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर अधिकार करणारा तूच नाहीस काय? आणि तुझा हातात इतका पराक्रम व बल आहे की तुझ्या पुढे कोणाच्याने उभे राहवत नाही. हे आमच्या देवा, तू आपल्या इस्रायल लोकांकडून या देशातील राहणाऱ्या लोकांना घालवून हा देश आपला मित्र अब्राहम याच्या संततीला सर्व काल दिला नाही काय? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस संकट राजा यहोशापाटावरती आलं, अनेक राजांच्या स्वरूपात, तर बायबल असं सांगते की यहोशापाटाने आपलं चित्त परमेश्वराकडे लावलं. जर तुम्ही तिसरं वचन वाचायचं तिथे लिहिलंय, परमेश्वराला शोधायला यहोशापाटाने आपले चित्त परमेश्वराकडे लावले आणि त्यांनी घोषणा केली, सगळ्यांनी एकत्र या, आपण आपल्या जिवंत देवाकडे जाऊया, त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि हे संकट देव आपल्यावरून काढून टाकणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस यहोशापाटाने अशी घोषणा केली, सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि बायबल असं सांगतं, जर तुम्ही खाली आलात 16व्या वचनामध्ये देवाने त्यांना कसं विजय केला आपण वाचूया सिस्टर. 16वं वचन. उद्या तुम्ही खाली त्यांच्यावर जा, पहा ते सिसाच्या चढणीवर चढून येत आहेत आणि ओहळाच्या शेवटास यरुयेलाच्या रानापुढे ते तुम्हास सापडतील. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. असे यहुदा व यरुशलेम स्थिर उभे राहा आणि तुम्हापाशी परमेश्वराचे तारण आहे ते तुम्ही पहा. भिवू नका, घाबरूही नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण परमेश्वर तुमच्या संगती आहे. एक जोरात टाळी परमेश्वरासाठी वाजूया. Yes. देव परिस्थितीमध्ये आपल्याशी बोलतोय. मी सुरुवातीलाच विचारलं, असंख्य प्रश्न घेऊन आज तुम्ही या जागेमध्ये आलेलात. मला माहिती आहे तुमचं हृदय तुटलेलं आहे, तुम्ही हृदयामध्ये दुःखी आहात, अनेक प्रश्नांना तुम्ही सामोरे जातात, अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहेत, अनेक समस्या तुमच्या जीवनामध्ये आहेत, पण आज त्या सगळ्या समस्येचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे. देव म्हणाला, या लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही. आजही मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनाची लढाई तुमची लढाई नाहीये. जर आज तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवताय तर तुमची लढाई लढणारा परमेश्वर तुमच्या बाजूने. तुम्ही लढू नका. तुम्ही लढायचा प्रयत्न केला तर 100% तुम्ही हराल. पण आज देवाला सांगा, प्रभू हा माझा प्रश्न आणि ही माझी लढाई, तू लढ म्हणजे मला विजय मिळेल. आज त्या देवा, आज तो परमेश्वर म्हणतोय, माझ्या लेकरा तू का लढतोय? तुला कोणी सांगितलं लढायला? तू फक्त आपलं चित्त माझ्याकडे लाव, तू मला शोध, तू माझ्यावरती विश्वास ठेव, तुला लढायची गरज पडणार नाही. तुझ्या बाजूने मी सैन्यांचा यहोवा परमेश्वर लढेल. Yes, amen. आणि त्यांनी सांगितलं, हे यहुदा आणि यरुशलेम, आज देव तुमच्याशी बोलतोय, हे देवाच्या प्रिय लेकरांनो, 2 गोष्टी करा, 3 गोष्टी कर, 2 गोष्टी करा. भिवू नका. जोरात बोला, भिवू नका. आपल्या शेजाऱ्याकडे बघा आणि त्याला सांगा, भिवू नका. मी बोलत नाहीये, परमेश्वराचं वचन बोलतोय. परमेश्वराचं वचन बोलत नाहीये, तो स्वतः परात्पर देव तुमच्याशी बोलतोय. पहिली गोष्ट, भिवू नका. जोरात बोला, भिवू नका. जर तुम्ही भीतीमध्ये आहात, जर तुम्ही विश्वासाने बोलताय भिवू नका, तर येशूच्या नावात ती भीती आता तुमच्यामधून निघून जाईल. जोरात आपला हात उंच करून बोला, भिवू नका. कमान आपला आवाज उंच करून बोलूया, भिवू नका. आणि दुसरी गोष्ट, घाबरूही नका. जोरात बोलेल आमेन.
आमेन. तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवरती कितीही पुस्तकं तुम्ही वाचा, या असं भाषांतर आणि असं सांत्वन तुम्हाला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. यस आमेन. असं प्रोत्साहन, असा 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 पाठिंबा, असा सांत्वन या बायबल पेक्षा दुसऱ्या कुठल्याच पुस्तकात मिळणं पॉसिबलच नाहीये. देव आपला बाप आहे, म्हणून तो म्हणतो, माझ्या लेकरा, आलाय तुझा शत्रू तुझ्या विरोधात, पण आज मी देव तुला सांगतो, ही लढाई तुझी नाही रे, तू माझा मुलगा आहेस, तुझ्या बाजूने मी लढणार आहे. तू Yes. फक्त शांत बस, उभा राहा, भिवू नको, घाबरू नको. सगळ्यात महत्वाची गोष्ट देव बोलतोय, स्थिर उभे राहा. Yes. आपल्या पायांना सांगा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये स्थिर उभे राहा. तुझा पाय डगबगू न देण्याचं प्रॉमिस आज देवाने तुला यस केलं. आमेन. आज तुमचा पाय खडकावरती, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि ज्याचा पाया त्या खडकावरती पाय आहे, तो ना घाबरणार, ना तो हलणार, ना तो डोलणार, कारण देव त्याला स्थिर करणारा परमेश्वर आहे. Yes, आणि amen. आज मी तुम्हाला सांगतो, देवाच्या प्रिय लेकरांनो, विश्वासामध्ये स्थिर राहा, वचनामध्ये स्थिर राहा, प्रार्थनेमध्ये स्थिर राहा. तुमची लढाई लवकरच देव लढणार आहे. आमेन. तुमचा वेढा लवकरच तुटणार आहे. आमेन. तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. आमेन. फक्त तुम्ही घाबरू नका, भिवू नका, आणि स्थिर उभे राहा, कारण यहोवा परमेश्वर तुमच्या बाजूने लढायला तयार आहे. आमेन. आणि आमेन. पुढे तो म्हणतो, आणि तुम्हापाशी परमेश्वराचं तारण आहे. तुम्ही पहा, भिवू नका, घाबरूही नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण परमेश्वर तुमच्या संगती आहे. एक जोरदार टाळी परमेश्वरासाठी वाजूया. का आपण सकाळी उठतो उत्साहाने? का आपण झोपतो विश्वासाने? प्रेज द लॉर्ड. का? त्याचं उत्तर आहे, परमेश्वर आमच्या संगती आहे. यस आमेन. का आपण धैर्याने घराच्या बाहेर पाऊल ठेवतो आणि चालतो? एकच उत्तर आहे, परमेश्वर आमच्या संगती आहे. Yes. आणि बायबल असं सांगतं की एवढं मोठं आलेलं संकट यहोशोपाट राजावरती देव बाजूने लढला. आणि साधी गोष्ट जर तुम्ही पुढे वाचा, भीती पुढचं वाचत नाही. देव म्हटलं, गाणारे लोक पुढे ठेव, स्तुती आराधना करू देत, त्यांनी कर्णा वाजवायला सांग, ते गाणं गाऊ देत, आणि मी परमेश्वर तुझ्या बाजूने लढेल आणि तुला विजय देईल. आणि बायबल मध्ये देवाचं वचन सांगते की देवाने तेच केलं आणि यहोशाफाट राजा विजयी झाला. एक Yes. जोरदार टाळी परमेश्वरासाठी वाजूया. जोपर्यंत तुमचा विश्वास परमेश्वरावरती आहे, उद्याची काळजी करू नका. जोपर्यंत तुमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे, भविष्याची काळजी करू नका, कारण सैन्यांचा यहोवा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या उद्याची काळजी करणारा परमेश्वर आहे. म्हणून मी सुरुवातीला वचन वाचलं का, काय देव माझी परिस्थिती बदलायला तयार आहे का? का देव माझी परिस्थिती बदलू शकतो? मोठा क्वेश्चन मार्क आहे. मला आहे, तुम्हाला आहे, सगळ्यांना आहे. पण आज माझं एकच तुम्हाला सांगणे, तुमचा क्वेश्चन मार्क आज पुसायला तो परमेश्वर या जागेमध्ये. यस आमेन. अजिबात भविष्याची काळजी करू नका. तुमचं नियोजन आणि तुमच्याबद्दलची योजना परमेश्वराने तुमच्यासाठी केलेली. वाचूया देवाचं वचन, यिर्मयाचा 29 अध्याय आणि 11 वचन. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत, जोरात असे बोल. परमेश्वर म्हणतो. आमेन. जोरात बोला आमेन. आमेन. आज परमेश्वर तुम्हाला सांगतोय, तुला तुझ्या भविष्याबद्दल योजना करायची गरज नाहीये. संकल्प म्हणजे योजना. तू योजना करू नको, तुझ्यासाठी ऑलरेडी मी योजना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज जगामध्ये जी परिस्थिती घडते, आज जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज विश्वासणाऱ्यांनी त्या परिस्थितीला बघून घाबरायची गरज नाहीये, कारण या बायबल मध्ये ऑलरेडी या सगळ्या गोष्टी नमूद केल्यात. आणि आपण लोक बायबल वाचणारी, वचन ऐकणारी लोक आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेवटच्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. प्रेज द लॉर्ड. वाचूया देवाचं वचन, लूक याचा 21 अध्याय 25 आणि 26 वचन. आपल्या बायबल मध्ये वाचा प्लीज. लूक याचा 21 अध्याय 25 आणि 26 वचन. तेव्हा सूर्य व चंद्र व तारे यामध्ये चिन्ह होतील, आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनांमुळे गोंधळून गेलेली राष्ट्रे पेचात पडतील. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने माणसे प्राण सोडतील, कारण आकाशातील सैन्य डळमळतील. हालेलुया. जे वाचतोय आपण, यापैकी बऱ्याच गोष्टी घडल्यात ऑलरेडी, बरोबर की नाही? बऱ्याच गोष्टी आता सध्या घडतायत, पण देवाचं वचन सांगतं, देव म्हणतो या सगळ्या गोष्टी बघून जगातले पुष्कळ लोक निराश झालेत. त्यांना कळत नाही मी काय केलं पाहिजे. आज त्यांना कळत नाही माझ्या नोकरीचं काय होईल. आज त्यांना कळत नाही माझा व्यवसाय चालेल की नाही. त्यांना कळत नाही की जगाची अर्थव्यवस्था नष्ट झालेली आहे.
प्रेज द लॉर्ड. सगळ्यांची कामं, सगळ्यांचे व्यवसाय कोलमडीस आलेली आहे. लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतायत, लोक बाहेर जायला घाबरतायत. एवढी सगळी परिस्थिती आहे. पण बायबल असं सांगतं, आणि खूप सारे लोकांना उद्याची भविष्याची खात्री नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज बऱ्याच लोकांना, जर तुम्ही ह्या कोरोना याच्या अगोदर बघितलं असेल, प्रत्येक माणूस नियोजन करायचा, प्रत्येक व्यावसायिक नियोजन करायचा, प्लॅन करायचा. पण आज लोक प्लॅन करायला घाबरतायत. आज कंपनी जी 100 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारी लोक, त्यांचं वय ते म्हातारे झाले त्या कंपनीत प्लॅन करताना, पण आजही ते लोक घाबरतायत. जर उद्या आम्ही असा प्लॅन केला आणि अचानक उद्या जर बंद झालं तर काय करायचं? जर उद्या आम्ही एवढा पैसा इन्व्हेस्ट करायला तिकडे तयार आहोत आणि जर उद्या काहीही झालं तर आमचा पैसा वेस्ट जाईल. आज लोकांना भविष्याची खात्री नाहीये. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, आज परमेश्वरांनी ऑलरेडी तुमच्यासाठी खूप चांगल्या योजना केल्या. Yes, amen. म्हणून मी वचन वाचलं इर्मिया 29:11. तो म्हणतो, ज्या योजना मी तुमच्यासाठी केल्यात त्या योजना मी जाणतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाची योजना सर्वोत्तम आहे. जोरात बोला आमेन. आमेन. सर्वात महत्वाची गोष्ट, देवाची योजना तुमच्यासाठी सर्वात चांगली योजना आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी महत्वाची गोष्ट, ती योजना आपण शोधून काढून त्या योजनेमध्ये आपल्याला चालायचंय. यस. जगाच्या योजनेमध्ये आपल्याला चालायचं नाहीये, जगाच्या शेड्यूल मध्ये आणि त्याच्या नियमांमध्ये चालायचं नाहीये. ज्या परमेश्वराने यहोशाफाट राजाला चार राजांपासून सोडवलं, आजही तो देव तुमचं उद्या आशीर्वादित करणारा परमेश्वर. आमेन. आजही तो देव तुमचं भविष्य आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुम्हाला स्वप्न दाखवतील, चला मी तुला हे करतो, मी ते करतो. गव्हर्नमेंट तुम्हाला स्वप्न दाखवील, तुमच्यासाठी मी या स्कीम देतो, ते करतो. या सगळ्या गोष्टी आपण करू, पण ते तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही, कारण ते स्वतः ह्या परिस्थितीमध्ये हातबल झालेत. जर या परिस्थितीत तुम्हाला वाचवणारा कोणी असेल तर तो फक्त सैन्यांचा यहोवा परमेश्वर, आमेन. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. एक जोरदार टाळी त्या देवासाठी वाजूया. कोणाच्या आमिषाला भुलून जाऊ नका. कोणी जरी तुम्हाला स्वप्न दाखवत असेल तर त्याच्याकडे बघू नका. त्याचे स्वप्न तुम्हाला तुमचा हिरमोड करतील, हो, तुमची निराशा होईल. कोणी तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत घेऊन जाणार नाही. शेवटी तुम्हाला दुःख होईल. पण आपली नजर परमेश्वराकडे लावा. ज्यावेळेस राजा आला, यहोशाफाट राजाने काय लिहिलंय? यहोशाफाट राजाने आपलं चित्त परमेश्वराकडे लावलं. आज आपल्याला गरज आहे आपलं चित्त परमेश्वराकडे लावायची. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि रोज स्वतःच्या जीवाला एकच गोष्ट सांगायची, माझ्या देवाची सगळ्यात चांगली योजना माझ्यासाठी आहे. जोरात Yes. बोला आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात बोला आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि योजना कुठली आहे? तो म्हणतो ती तुझ्या अरिष्टाची नाहीये, तुझ्या वाईट होण्याची नाहीये, पण ती योजना तुझ्या समृद्धीची आहे. ती योजना तुझ्या भल्याची आहे. ती योजना तुझ्या चांगल्यापणाची आहे. आणि देवाची इच्छा आहे की त्या योजनेत तू वाढत जावं आणि तू सफळ व्हावं. जोरात बोला आमेन. आमेन. देवाची इच्छा आहे आपण सफळ व्हावं, आपण समृद्धीला यावं. आज तो परमेश्वर म्हणतो घाबरू नको. तो म्हणतो या जगात तुला संकट आहेत. देव म्हणत नाही तुला संकट नाहीयेत. 100% देव म्हणतो या जगामध्ये तुम्हाला संकट आहेत, पण धीर धर, मी जगाला जिंकलेला आहे. आमेन. वाचूया योहानाचा 16वा अध्याय आणि 33वा वचन. प्लीज वाचूया योहानाचा 16वा अध्याय आणि 33वा वचन. हालेलुया. पटकन वाचूया. तिथं असं लिहिलं, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की, देव बोलतोय आपल्या बायबलमध्ये बघा. तो म्हणतो मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहेत, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. जोरात बोला आमेन. आमेन. एक जोरदार टाळी प्रभू येशू ख्रिस्तासाठी Yes. वाचूया. परत तो हा शब्द मला फार आवडतो. धीर धरा, धीर धरा, धीर धरा. देव म्हणतो धीर धर. परिस्थिती आहे थोडीशी हाताबाहेर, पण धीर धर, मी या जगाला जिंकलेला आहे. यस. आमेन. देव कधीच खोटी स्वप्न माणसाला दाखवत नाही. देव म्हणतच नाही की जगात तुला काही संकट नाही. तो म्हणतो यस मी ऍग्री आहे, या जगात जोपर्यंत या देहामध्ये तो आहे तुला या संकटामधून जायचंय, पण धीर धर, मी या जगाला जिंकलेला आहे. Yes, amen. मी या जगाला जिंकलेला आहे. जोरात बोला आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही आपल्या भोवती घडतंय, जे काही आपल्या भोवती आपल्या डोळ्याला दिसतंय, ते एक क्षणाचं आहे, ते थोड्या वेळाचं आहे. त्याच्याकडे बघून स्वतःला खचून घेऊ नका. त्याच्याकडे बघून निराश होऊ नका. जे काय तुमच्या अवतीभोवती घडतंय त्याच्यातून सोल्युशन काढायला परमेश्वराची सगळ्यात चांगली योजना आज तुमच्यासाठी आहे. यस. आमेन. आज तुमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आज हालेलुया. तुमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो देव म्हणतो धीर धर,
खंबीर हो आणि हिम्मत धर. या सगळ्या परिस्थितीतून मी तू परमेश्वर तुला बाहेर Yes, काढणार amen. आहे. 3 गोष्टी सांगतोय देव. पहिली गोष्ट तो म्हणतो धीर धर. दुसरी गोष्ट तो म्हणतो खंबीर हो. काय म्हणतो? खंबीर हो. खंबीर हो. आणि तिसरी गोष्ट परमेश्वर म्हणतो हिम्मत धर. आज परिस्थितीला बघून खूप हिम्मतवान लोक देखील हिम्मत खचलेत हो, हिम्मत हारलेत ते. आज त्यांना वाटतच नाही मी परत एस्टॅब्लिश होईल, मी परत उभा राहील. पण आज तो परमेश्वर म्हणतो माझ्या मुला हिम्मत धर, मी तुला स्थापन करणारा परमेश्वर आहे. Yes, amen. मी तुला एस्टॅब्लिश करणारा परमेश्वर आहे. आज मी तुला पुनर्स्थापित करेल आणि ज्या हुद्द्यावरती तू होता आज परत मी देव तुला त्या हुद्द्यावरती घेऊन जाणार Yes, आहे. amen. जर तुम्हाला समजत असेल तर जोरात बोला आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जे काही डोळ्यासमोर दिसतंय किंवा जे काही संकट आहे ते फार दिवसाचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. ते फार दिवसाचं नाहीये, ते थोड्या वेळासाठी आहे. सगळ्यांनी माझ्या मागे बोला थोड्या वेळासाठी आहे. थोड्या वेळासाठी हा कोरोना व्हायरस थोड्या वेळासाठी आपल्याकडे आहे, तो दिसतोय, तो फार थोड्या वेळासाठी आहे. तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम हा थोड्या वेळासाठी आहे. तुमच्या घरातला प्रॉब्लेम हा थोड्या वेळासाठी, जो त्रास तुमच्या बॉडीमध्ये होतोय तो थोड्या वेळासाठी आहे. देव तो दूर करणार आहे. वाचूया आमेन. करंथीकरा दुसरे पत्र 4 अध्याय आणि 17 वचन वाचूया. तुम्हाला कळेल की जे संकट तुम्हाला खूप मोठे वाटतात आज देव म्हणतो ते संकट अल्पकाळची आहेत, ते संकट थोड्या वेळाची आहेत. करंथीकरा दुसरे पत्र 4 अध्याय आणि 17 वचन वाचूया. थँक्यू होली स्पिरिट. कारण आमचे हलकेच संकट जे क्षणभर मात्र आहे ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार घडवते. आमेन आमेन. सगळ्यात माझं आवडतीचं वचन आहे. हालेलुया. सर्वात आवडतीचं वचन आहे. पॉल म्हणतो 16व्या वचनामध्ये म्हणून आम्ही थकत नाही. पॉल काय म्हणतो? परिस्थिती आहे, त्रास आहे, संकट आहे, पण मी थकत नाही, मी थकत नाही, मी हार मानत नाही. तो म्हणतो मी थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवीन केला जात आहे. जोरात बोला आमेन. आमेन. हालेलुया. देवाची तीच इच्छा आहे. परिस्थितीला बघून थकू नको, घाबरू नको, चेरप हो, धैर्याने उठ. परमेश्वर तुझ्या बाजूने उभा आहे आणि तो म्हणतो उठ, मी तुझ्या बाजूने उभा आहे, मी तुला स्थापन करील आणि मी तुझा कीव दूर करील आणि मी तुझ्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. आणि 17व्या वचनात तो म्हणतो कारण आमचे हलकेच संकट. सगळ्यांनी माझ्या मागे बोला कारण. कारण जोरात बोला आमचे हलकेच संकट. हलकेच आता जर संकट. हलके शब्दाचं जर उदाहरण मला तुम्हाला सांगायचं असेल, जर एखाद्या पक्षाचा पीस, माहिती पीस, पंखाचा पीस असतो ना, तो पीस जसा वाऱ्यात असा एकदम हलका असतो आणि उडतो, कागदाच्या वजनासारखं तुमचं संकट आहे बघा. इतकं हलकं संकट तो म्हणतो आपलं संकट आहे आणि आपण त्या संकटाला घाबरतो. पण काय म्हणतो तो? कारण आमचे हलकेच संकट जे क्षणभर मात्र आहे. जोरात बोला आमेन. आमेन. जशी पापणी लवते एवढ्या क्षणाचं तुमचं आणि माझं संकट आहे, एवढ्या क्षणाचा तुमचा आणि माझा प्रॉब्लेम आहे. पण तो म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तेच संकट, त्याच गोष्टी ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार घडवते. 18वं वचन सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही, तर ज्या दिसत नाही त्याकडे दृष्टी लावतो. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत, परंतु ज्या दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत. बोला आमेन. तुमचं यश तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीये, तुमचं घर सुधारलेलं तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीये, तुमच्या मुलांचं चांगल्या ठिकाणी लग्न झालेलं तुम्हाला दिसत नाहीये, तुमचा व्यवसाय खूप चांगल्या लेवलला आलेला तुम्हाला दिसत नाहीये. पण काळजी करू नका, ज्या गोष्टी दिसत नाही त्या सर्व काळ राहणाऱ्या. आणि ज्या डोळ्याला आजार दिसतोय, ज्या डोळ्याला संकट दिसतात, ज्या डोळ्याला प्रॉब्लेम दिसतात, ज्या डोळ्याला फायनान्शियल क्रॅशेस दिसतात, ते संकट तिथं असलेले ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत. जोरात बोला आमेन. आपला हात आपल्या हृदयावरती ठेवा आणि बोला माझं संकट अल्पकाळचं आहे. माझं संकट अल्पकाळचं आहे. प्लीज देवाचं वचन धैर्याने बोला आणि स्वीकारा. बोला माझं संकट अल्पकाळचं आहे. माझं संकट अल्पकाळचं बोला आहे. माझं संकट थोड्या वेळाचंच आहे. माझं संकट थोड्या वेळाचंच आहे. ज्या गोष्टी मला आज दिसतात, ज्या गोष्टी मला दिसतात त्या बदलणाऱ्या आहेत, त्या बदलणाऱ्या पण आहेत. ज्या दिसत नाहीये पण ज्या दिसत नाहीयेत त्या सर्व काळ टिकणाऱ्या. त्या सर्व एक काळ जोरदार टिकणाऱ्या टाळी आहेत. प्रभू येशूसाठी Yes, वाजूया. amen. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहात, ऐकून घ्या, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहात
तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. आमेन. जोरात बोला आमेन. परत एकदा रिपीट करतो, जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या ठायी आहात, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात त्याच्या सोबत आहात, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. आणि दुसरी गोष्ट, तुमचं भविष्य सुरक्षित आहे. आमेन. तुमचा उद्या सुरक्षित आहे, तुमचं जीवन सुरक्षित आहे, जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या ठायी आहात. यस. हालेलुया. हालेलुया. बोला, मी परमेश्वराच्या ठायी आहे. म्हणून तो यहोशापाटाला देव म्हटला, अरे यहुदा आणि यरूशलेम लोकांनो, स्थिर उभे राहा, पहा तारण तुमच्या पाशीच आहे. खंबीर व्हा, धीर धरा. आज तुम्हाला लढायचं नाहीये, तुमची लढाई मी परमेश्वर लढणार. यस. आमेन. शेवटचं फक्त वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 118 मध्ये या. स्तोत्रसंहिता 118 मध्ये या. 5 मिनिटं फक्त. स्तोत्रसंहिता 118. आज दावीद राजा त्या लोकांना किती चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतो. स्तोत्रसंहिता 118 मध्ये या. थँक्यू लॉर्ड जीसस. पहिलं वचन असं सांगतं, अहो तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे. जोरात बोला आमेन. बोला, आमेन. माझा परमेश्वर उत्तम आहे. माझा परमेश्वर उत्तम केवळ आहे. आपला आवाज उंच करून बोला, कारण माझा परमेश्वर उत्तम आहे. कारण माझा परमेश्वर उत्तम आहे. कारण त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. जगातल्या प्रत्येक माणसाचं प्रेम तुमच्यासाठी संपेल. जगातल्या प्रत्येक माणसाच्या प्रेमाला मर्यादा आहे, पण माय गॉड, तुमच्या आणि माझ्या देवाच्या प्रेमाला अजिबात मर्यादा नाही. आमेन. ते केव्हाच थकत नाही. म्हणून इब्रिकराच्या 13व्या अध्यायामध्ये दिलेले आणि 8व्या वचनात, कारण की ख्रिस्त प्रभू येशू काल, आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. आमेन. तो केव्हाच बदलत नाही. त्याचं प्रेम केव्हाच बदलत नाही. त्याच्या ठाई मी सुरक्षित आणि त्याच्या ठाई मी आशीर्वाद येते. तो म्हणतो पुढे दुसऱ्या वचनात, इस्रायल आता म्हणू की त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. आज मी तुम्हाला म्हणतो, देवाच्या लेकरांनो, जो तुम्ही इथं बसला, जे ऑनलाईन ऐकतायत, आज मोठ्याने म्हणा, होय माझ्या देवाची प्रेमदया सर्व काळ आहे. Yes, आणि amen. त्याच्या ठाई माझं भविष्य आशीर्वाद येते. आमेन. त्याच्या ठाई माझं भविष्य आशीर्वाद येते. Yes. तो म्हणतो, अहोराच्या घराणेनो आता म्हणा की त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. परमेश्वराचं भय धरणारे आता म्हणोत की त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. आज तुम्ही आमेन. परमेश्वराचं भय धरताय. शैतानाच्या आणि परिस्थितीचे गुणगान गाऊच नका, पण परिस्थितीमध्ये देखील आपला हात उंच करून म्हणा, येस माझ्या देवाची प्रेमदया सर्व काळ आहे. वेड्यासारखं बोलत राहा, माझ्या देवाची प्रेमदया सर्व काळ आहे, माझ्या देवाची प्रेमदया सर्व काळ आहे, माझ्या देवाची प्रेमदया सर्व काळ आहे. मी जर मला स्वतःला तुम्ही विचारलं, तर मला माझ्या प्रार्थनेत शैतानाचं नाव घ्यायला सुद्धा आवडत नाही. मला असं म्हणायला आवडत नाही की शैतान तुला मी बांधतो आणि नाश करतो. मी म्हणतो ते करप्ट किंवा ते असं घाणेरडं नाव मी माझ्या मुखाने का घ्यावं. मी नेहमी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन. म्हणून नेहमी बोलायचं, काहीही असो, परमेश्वराचं भय धरणारे म्हणत की त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. जोरात बोला, त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. त्याची प्रेमदया सर्व काळ 5व्या आहे. वचनामध्ये तो सांगतो, संकटातून मी परमेश्वराला आरोळी केली. किती लोक संकटात परमेश्वराला आरोळी करतात. यस. किती लोक संकटात परमेश्वराला आरोळी करतात. जे लोक संकटात परमेश्वराला आरोळी करतात ना, ते कधीच संकटात राहणार नाही. ज्या क्षणाला तुम्ही आरोळी करता, तुम्ही अशी आरोळी करता आणि असं उत्तर परमेश्वराकडून तुमच्या पाशी येतं. म्हणून तो म्हणतो, मी संकटात परमेश्वराला आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने मला उत्तर दिले. जोरात बोला आमेन. आमेन. ओ, तो म्हणतो, प्रशस्त स्थानात मला त्यांनी ठेवले. अशा जागेमध्ये परमेश्वराने तुम्हाला ठेवलेलं आहे की व्हायरस तुमच्या शरीराला केव्हा स्पर्श करू शकत नाही. आमेन. तुमच्यामध्ये ऑलरेडी अँटीबॉडी देवाने तयार केली त्याच्या Yes, amen. वचनाद्वारे. अशा प्रशस्त आणि अशा सुरक्षित स्थानामध्ये तुम्ही आणि मी आहोत. जगात कोरोनाच काय, पण कुठलीही परिस्थिती आणि कुठलाही शैतानाचा जळता अग्निबाण तुमच्या घराला आणि तुमच्या स्वतःला स्पर्श करणार आहे. दावीद राजा म्हणतो, अशा प्रशस्त स्थानात त्या परमेश्वराने मला ठेवलंय. 6व्या वचनात तो म्हणतो, हे वचन नेहमी बोलत जातो. म्हणतो, का मी असं बोलतोय, का मी धैर्याने बोलतोय, का. तुम्ही 6व्या वचनात आपल्या बायबलमध्ये बघा, तो धैर्याने म्हणतोय, होय परमेश्वर माझ्या बाजूचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. आमेन. जोरात बोला आमेन. आमेन. जेवढी ताकद तुमच्यामध्ये तेवढ्या जोराने बोला आमेन. आमेन. रोज बोलायचं, जर परमेश्वर माझ्या बाजूने आहे तर शैतान, त्याचे करोडो दूत, कुठला आजार, कुठला त्रास, कुठली परिस्थिती माझ्या विरोधात उभी राहणार नाही. Yes, कारण amen. परमेश्वर माझ्या बाजूने. एक जोरदार टाळी परमेश्वरासाठी वाजूया. मनुष्य काय करणार. बायबलमध्ये लिहिलंय, स्तोत्रसंहिता 75. काही लोक म्हणतात, तिच्यामुळे माझी परिस्थिती, तिच्यामुळे माझं प्रमोशन थांबलंय, तो आडवा येतोय म्हणून परिस्थिती थांबली, तो बॉस माझा तिरस्कार करतोय आणि त्यांनी माझं प्रमोशन अडवलंय, त्या साहेबांनी माझी फाईल लोन होण्याची अडकून ठेवली म्हणून आज मला लोन भेटत नाहीये. अरे बॉस आणि साहेब आणि माणूस तुमचं काय करणार. कारण बायबलमध्ये स्तोत्रसंहिता 75 मध्ये लिहिलंय, उंच करणं, उन्नती पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून येत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेल,
मिळेल. उन्नती तुमच्या बॉस पासून येत नाही, तुमचं प्रमोशन तुमच्या शेजाऱ्यापासून येत नाही, तुमचं प्रमोशन त्या बँकेच्या माणसाकडून कामाकडून येत नाही. तुमचं प्रमोशन 100% परमेश्वर करणार आहे. आमेन. तुमचं परमेश्वर 100, तुमचं प्रमोशन 100% देव उंच करणार आहे. Yes, देव amen. करणार आहे. Amen. आजच तुमचं प्रमोशन देव करेल. Yes. आजच तुम्ही प्रमोट केले जाणार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. आजच तुमचा पगार वाढण्याची बातमी तुम्हाला येईल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. उद्याच तुम्हाला चांगली पोस्ट मिळेल आणि तुमची सॅलरी मध्ये वाढ होईल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कारण जर परमेश्वर माझ्या बाजूचा आहे तर माणूस माझं काय करणार? काय ताकद त्या बॉसची की त्याने माझा पगार होल्ड करून ठेवावा आणि त्याने मला पगार देऊ नये. देव माझ्या बाजूचा आहे. जोरात बोला आमेन. आमेन. 7वं वचन, माझं सहाय्य करणाऱ्याच्या मध्ये परमेश्वर माझ्या बाजूचा आहे. परत तीच गोष्ट, देव आपल्या बाजूचा आहे आणि तो मला सहाय्य करतो. दावीद राजा मोठ्या धैर्याने बोलतो. पुढे तो म्हणतो, म्हणून मी माझा द्वेष करणाऱ्यावर. हे वचन मला खूप आवडतं. मी माझा द्वेष करणाऱ्यावर. माझ्याकडे लक्ष दे इकडं. काही लोकांनी अर्ध आयुष्य जे आपला द्वेष करतात त्यांचा विचार करण्यातच घातलं, जे आपला तिरस्कार करतात, जे आपल्यावरती जलस होतात त्यांचा विचार करण्यातच घातलं. पण दावीद राजा म्हणतो, म्हणून मी माझा द्वेष करण्यावर माझी इच्छा पूर्ण झालेली पाहिजे. जोरात बोला आमेन. तुम्हाला कळत असेल तर जोरात बोला आमेन. आमेन. तो म्हणतो, जे लोक माझा द्वेष करतात, ज्यांना माझ्या प्रगतीची जलस वाटते, त्या लोकांवरती माझी इच्छा पूर्ण झालेली मी पाहीन. जोरात बोला, मी पाहीन. मी पाहीन. तुम्हाला पाहिजे तुमची इच्छा पूर्ण झालेली? हालेलुया. विश्वासाने बोला, होय मला पाहिजे आहे. पुढच्या वचनात तो म्हणतो, सगळ्यात महत्वाचं वचन, या 2 वचनांतर मी थांबेल. 8वं वचन आपल्या बायबलमध्ये बघा, मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा परमेश्वराच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे. सगळ्या संदेशाचं सार हेच आहे. माझ्या ओरडण्याचं सार हेच आहे. मनुष्यावर भरोसा ठेवू नका, माणसाकडे आपली दृष्टी लावू नका. तो तुमच्या हाताला आणि तुमच्या इच्छेला निराश करेल. पण आपली नजर जिवंत परमेश्वराकडे लावा. तो झोपेतही तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. तो झोपेतही तुम्हाला पुरवणारा परमेश्वर आहे. एका सुरक्षित हातामध्ये तुम्ही आहात, एका सेफ हातामध्ये तुम्ही आहात, जो देव कधीच तुमचा दोष करत नाही, जो देव कधीच तुमच्या दुःखाची किळस करत नाही, जो देव कधीच तुम्हाला लांब ढकलून देत नाही, ज्या देवाला कधीच असं आनंद वाटत नाही ज्यावेळेस तुमचा छळ होतो, ज्यावेळेस तुम्ही आजारी असता तुमच्या देहामध्ये, ज्यावेळेस तुम्ही अशक्त असता. देवाला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस एखादं माझं त्याचं लेकरू आपल्या पायाने अपंग असतं आणि तो चालू शकत नाही. देवाला फार वाईट वाटतं ज्यावेळेस मी देव म्हणतो, मी याला जीभ दिली, मी याला मुख दिलंय, पण हा बोलू शकत नाही. सगळ्यात जास्ती त्रास त्याच्या आई बापापेक्षा देवाला होतो. का? कारण आपण त्या देवाची निर्मिती आहोत. तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्ती देव आपली काळजी करतो. म्हणून तो म्हणतो, तुम्ही माझ्या डोळ्यातल्या बावळ्याप्रमाणे तुम्ही आहात. तुम्ही रात्री रात्री रडता, तुम्हाला तुमच्या मिस्टरना तुमच्या लेकरांना माहित नाहीये, पण देव म्हणतो तुझ्या डोळ्यातून पडणाऱ्या प्रत्येक अश्रूला मी बाटलीमध्ये साचवतो. एवढ्या महान परमेश्वराचे तुम्ही आणि मी लेकर आहोत. तुम्ही आणि मी लेकर आहोत. माझी पत्नी जर शेजारी माझ्या झोपलेली रात्री ती रडत असेल तर मला झोप आवरत नाही किंवा मला झोप होत नाहीये, मला तिचा कानावरती आवाज पडतोय तरी मी तिचे डोळे पुसू शकत नाही, कारण मी माणूस आहे, मला झोप आलेली. पण देव तसं नाही करत. देव तसं नाही करत. जेव्हा एखादी आई दुःखामध्ये रडते त्यावेळेस त्याचं पोरग असंच तिला काना डोळा करून जाऊ शकतं, पण त्या आईचे अश्रू देव म्हणतो मी तुझे प्रत्येक अश्रू त्या बाटलीमध्ये साचवतो. तुम्ही खूप देवाच्या जवळ आहात. तुम्ही स्वतःला परके समजू नका. आज दावीद राजासारखं म्हणा, होय परमेश्वर माझ्या बाजूचा आहे. Yes. मी भिणार नाही. आमेन. मी भिणार नाही. आमेन. का माझ्या वैऱ्याने माझ्यावरती त्यांची इच्छा पूर्ण झालेली पाहावी, मी माझी इच्छा त्यांच्यावरती पूर्ण झालेली पाहिजे, कारण देव माझ्या बाजूचा परमेश्वर आहे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाण्यामध्ये आशीर्वाद आहेत. आणि 9वं शेवटचं वचन मला पूर्ण वाचायचं होतं, पण ठीक आहे 9वं वचन वाचूया. अधिपतीवर भरोसा ठेवणे यापेक्षा परमेश्वराच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे. आमेन. 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 बोला, अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा. बोला, अधिपतीवर भरोसा अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा त्या परमेश्वराला शरण जाण्यात, त्या परमेश्वराला शरण जाणे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहे. आपला हात उंच करून बोला, आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. मला तुमचा जोराने आवाज ऐकायचा. आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. 17व्या वचनात खूप महत्वाची गोष्ट बोलतो दावीद राजा. 17व्या वचनात दावीद राजा म्हणतो, होय
काय बोलतो? होय, मी मरणार नाही. जोरात बोला, मी मरणार नाही. मी मरणार नाही. जर तुम्हाला मरायचं नाहीये, जर तुम्हाला जीवन जगायचं, तर जोरात बोला, मी मरणार नाही. मी मरणार नाही. थोडस जोरात बोलूया, मी मरणार नाही. मी मरणार नाही. तर काय होईल? तर मी वाचेन आणि परमेश्वराचेच काम जाहीर करेन. एक आमेन, जोरदार आमेन, टाळी आमेन. प्रभू